गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा संडे आहे, रविवार आहे आज. तर रविवारचा दिवस म्हणजे बाहेरील कामाचा, म्हणजे घरात काय काय कमी आहे, काय 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 नाही आहे हे बघण्याचं आहे. तर बघा, आम्हाला किराणा भरायचं मला, तर आम्ही दोघं पण चाललो. रविवारीच वेळ असतो बाहेरची कामं करायचं आणि हे सापडतात रविवारी, त्याच्यामुळे आम्ही दोघं पण चाललो किराणा आणायला. या डीमार्टमधनं किराणा आणणार. आता नेहमी आम्ही इकडं आता 2-4 महिन्यापासून इथं जवळच यादी टाकतो दुकानात, तिथनंच आणत असतो. ते बरं असं वाटतं की चला बाबा, ते एका दृष्टीने बरं पण पडतं की किराणा. आणि डीमार्टमध्ये गेले ना डबल बिल होतं. 1000 रुपयाचं आणायचं असेल तर 2000 होतात, म्हणून डीमार्टमध्ये जायचं टाळत असतो नेहमी. पण हे म्हणले यावेळेस जाऊ दे, आपण डीमार्टमधनंच किराणा आणू. म्हटलं ठीक आहे, डीमार्टमधनं किराणा आणूया. बघूया आता, चला आमच्या हा ब्लॉग कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत राहा. चला, नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला तर मग मी सासूबाईंना सांगते, सासूबाईंचं ताट वाढून ठेवते. त्यांचा नाश्ता झाला आहे सासूबाईंचा, तरीसुद्धा काय होतं त्यांच्या लक्षात नाही राहत, ते लवकर जेवायला बसतात. त्या भूक लागती किंवा नाही लागत असेल काय माहीत, पण त्यांना वाढून ठेवलेलं बरं असतं. चला तर मग त्यांचं ताट वाढते, त्यांना सांगते, पिशव्या, किराणाच्या पिशव्या घेते. शेंगदाणे लागत नाहीत का? सासूबाई म्हणतात महिन्याचंच किराणा आणून टाक. मी म्हणलं हो, महिन्याचंच किराणा आणून टाकते, शेंगदाणे नको. आता शेंगदाणे हे सगळ्यात लागतात, तरी मी खूप कमी वापरते शेंगदाणे. काय होतं, पित्त होतं शेंगदाणे. म्हणून मी ना, आमच्यात सगळ्यांचं, सासूबाईंची पित्तमय प्रकृती, मिस्टरांची पण पित्तमय प्रकृती, सगळं म्हणजे ॲसिडिटी होते, त्याच्यामुळे मग मी शेंगदाणे कमी. पण चिवडा बिवडा असेल ना शेंगदाणे लागतं. काय पडलं, चला सासूबाईंना जेवायला वाढायचे, तेच म्हणजे भाजी पोळी वाढली आणि साखरंबा वाढते, म्हणून ते चमचा घेते. ते बघा, चमच्याचा लगे खाली पडल्याचा आवाज. चला, लाईट बीट बंद केलं इकडचं. पिशव्या घेते ना, असं म्हणले एकटी चालली का. हे बघा, हे पिशव्या, किराण्यांच्या पिशव्या सगळं घेतल्या ना. पिशव्या पिशव्या नसून कसं चालेल. हे बघा, पिशव्या घेतल्यात, नीट घेते ना बाबा. चला निघाले बघा पिशव्या किराण्याच्या. चला, लिफ्टमध्ये आहे, गरम इतकं होतंय, फॅन चालू आहे तरी लिफ्टमधला. का ग तुम्ही तिथं बघून बघा, आमचं निनांश पडेल ग मम्मा. आमच्या विरांशकडे आले मी, पिलूला भेटायला आले. हाय कर सगळ्यांना हाय, गुड डे म्हणा. हाय. अगो बाई, यांनी काय आणलंय? गुड डे म्हणायचे, गुड डे सगळ्यांना. हा, पिस्ता काय. हे बघा, विरांश कसे त्रास देतो मम्माला. बघा बघा बघा, विरांशकडे आली आहे मी आज. निनांश काय केलंय? ऑमलेट. निनांशला काय केलं माहिती का? ऑमलेट. अय्या, त्याला व्हाईट ॲपलला आणलं. अरे बापरे, हे व्हाईट ॲपल म्हणू मी खाऊ. निनांश आबाले आबाले आबाले. चला चला, हो लाव. चला, आम्ही निघालो, रसिकाकडनं निघालो आम्ही. हे गेले पुढे, हे बघा पार, हे पुढे गेलेले तिकडे मोठी गाडी घेऊन. चला, हे म्हणजे उन्हाचं काय करू, मोठी गाडी घेऊन जाऊ, जेणेकरून त्याच्यामध्ये हे पण सामान पण, किराणा पण, पिशव्या ठेवता येईल. यांचं चालू झालं बघा गाडी पुसणं. ऑब्जेक्ट से है, अटैचमेंट्स लोगों से है, अटैचमेंट्स इस शरीर
नीड से है, निघाल्यात आता डीमार्टला. जो सोच के रखा है के साथ, किसी ने आकर कह दिया आज आम्ही दोघांनी नाश्ता करायचं अजून आम्हाला बाहेरच. क्यों? क्योंकि मेरी वो जो इमेज थी, किसी ने आकर उस इमेज को हिला दिया. इमेज हिलेगी, मैं हिल जाऊंगी. So that one day just spend in this and you will realize कि हाँ आज हे नाही खाली दांडा ते त्याचं it's happening क्योंकि ये stability लावलं नाही का बेल्ट. ये सारा दिन में बहुत तो disturbance वो बहुत frequent feel हो रही है. अब जब हम aware होते आम्ही आलो खाऊ गल्लीमध्ये. तर आता इथं काहीतरी नाश्ता करून घेऊ. नाश्ता केलेला नाही सकाळपासून, म्हटलं आता बाहेरच नाश्ता करायचं म्हटलं. तर आम्ही काही घरी नाश्ता केलेला नाही. बरोबर काय आम्ही इकडे खाऊ गल्लीला आलो, पण अजून काही इकडे उघडलेलेच नाही दुकान. म्हणजे उघडलेत, काय काय बंद आहेत, काही उघडले. जे उघडले आहेत तिथं अजून काही चालू नाही आहे, चालू केलंच नाही. 10:15ची वेळ आहे सकाळची. ते कसं 11-12पर्यंत त्यांचं चालू राहतं, त्याच्यामुळे शेवटी इकडं यावं लागलं आम्हाला सिटीला. हे बघा इथं आम्ही आलो आता नाश्ता करते. मेनू कार्ड बघतात हे काय मागवायचं काही नाही ते. ऑर्डर द्यायची बघा, अजून ऑर्डरला घ्यायला कोणी नाही आलं. वाट बघत. यांची सर्विस किती चांगली आहे बघा, आणि क्लीन आहे, स्वच्छ आहे. बघा मिसळ आली आहे. यांनी माझ्यासाठी आज मिसळ घेतली. आता काय खरं नाही आहे, भरपूर क्वांटिटीमध्ये मिसळ आहे ही. मिसळ बघा, एवढी मिसळ खायची. हे बघा यांनी घेतलेलं उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा घेतलेला आहे. नाश्ता करून निघालेत बघा. आता नाश्ता फुल झालेला आहे. चला आता आम्हाला जायचं डीमार्टला. मित्रमैत्रिणी तुम्ही म्हणत असाल मजा करतात हे लोक, पण एक काळ असा होता आमचा, खूप आयुष्य म्हणजे आम्ही कठीण परिस्थितीशी तोंड दिलेलं आहे. आणि खूपच कठीण काळ आम्ही म्हणजे खूप वाईट परिस्थितीतनं दिवस काढलेत आम्ही. आणि आत्ता कुठं आम्हाला हे दिवस पाहायला मिळतात, हो की नाही? हां कसे दिवस काढलेत आपण, खूपच वाईट दिवस काढलोत. आणि एवढ्यातनं म्हणजे एवढ्या परिस्थितीतनं आम्ही तारून निघालो. कुठं रे? चला ह्यांचा कॉल चालू झाला. हे बघा इथं त्यांच्या मोठ्या भावाशी फोन चालू आहे. फोनवर बोलणं चालू आहे. मोठ्या भावाला ह्यांच्या फिट येते, तर ह्यांना समजलं की आता सतत फिट यायला लागली आहे, म्हणून मग हे त्यांनी लगेच कॉल लावला. मला सकाळपासून म्हणतच होते मी त्याला कॉल लावून विचारतो आणि त्याला दवाखान्यात घेऊन जातो. म्हणून मग हे ते फोनवर बोलत होते की तुला चल म्हणे एकदा मी दवाखान्यात घेऊन जातो, डॉक्टरांना दाखवतो चांगल्या. बघा डीमार्टमध्ये आलो होतं आणि पार्किंगसाठी गाडी पार्क करायची आहे. पहिल्यांदाच इथं आलो बघा या डीमार्टला. केवढे बघा किती पार्किंग पार्क केलेल्या गाड्या आहेत. पार्किंग पण मोठं आहे, मला मोठं पार्किंग जागाच नाही की. इथेच पार्क करून इकडे एंट्री असणार आहे. इथे नाही महाराष्ट्राच्या
विचारा बघ महाराष्ट्र चहा आहे का नाही. महाराष्ट्र चहा घ्यायचा होता पण तो काही दिसतच नाही महाराष्ट्र चहा. हा ते बाकीचं घेऊन पहिला नंतर आधी ते वरचं किरकोळ काय टाकायचं. सॅनिप्रेस लायझॉल बघा कितीला हो, 205. हे नाही घेतात इकडं. मी इकडं ही बास्केट इकडे पकडून आहे मी, म्हणजे ट्रॉली पकडली. पावडर दिसते का तुम्हाला? जरा इथं पुढं आहेत ना. हो ना, चला बघा सॉफ्टी घेतले आपण. आमच्या पण हातात आहे बघा. आणि एक पॉपकॉर्न. तिकडे जाते बघा. हा कुठून हे केलंय. चला इकडे या, लिफ्टच्या इकडे यावं लागलं. सॉफ्टी घेतली बघा. हे नाही घेतली, मलाही घेतली. आता इकडे लिफ्ट सामान काढून यायची. पहिल्यांदा आल्यामुळे ते कसं विचारत यावं लागतं. या सगळेजण खायला, सख्खे खायला. चला बाबा, किती 2 तास लागले का डीमार्टमध्ये? किती वाजले आता? 12:30. आपण किती आलो? 11 वाजता आलो का? 1.5 तास लागला डीमार्टमध्ये. आणि नेहमीपेक्षा डबल बिल करून निघालोत आता. चला, सटर फटरच घेतलं जातं डीमार्टला, म्हणून तर आपण येत नसतो. किराणा किती बहुत धरी किराणा कमीच आहे. किराणा एवढा लागत नाही, पण ना इतकं सटर फटरच खूप लागतं घरात. चला ना, असं गेले पैसे 5,000 रुपये उडाले फाटदिशी. तरी खोबरंच नाही घेतलं बघा. चहा नाही, खोबरं नाही. चला जाऊ दे, आता निघालो आम्ही आता घरी. चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.